नमस्ते. नमस्ते. तुमचं कधी झालं लग्न? मी फोन केला नव्हता गेल्या वर्षी, हां. तर झालं नाही का नाशिकचा काय नाव? अंजना धोंडीराम पवार. ओके. तुम्ही कुठले आहे? मला आता नाशिकमध्ये हितनस मुलाचा फोटो आला होता. आपल्या इथंच लग्न जोडलं तुमचं? हां. अरे वा. अभिनंदन. चांगलं केलं आपलं. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. तर आत्ता हा तुम्ही व्हिडिओ पाहिला की त्यांचं लग्न आपल्या विवाह केंद्रामार्फत जमलेलं आहे. ते आपल्या वधूवर सूचक केंद्रामध्ये सातारा ऑफिसमध्ये भेटायला आलं होतं नाव नोंदणी करण्यासाठी. त्यावेळेस ऑफिसमधून मॅडम आल्या आणि सांगितले की सर अशा एक व्यक्ती आलेले आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. त्यांचं लग्न आपल्या विवाह केंद्रामार्फत जमलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी मला माहिती दिली. सर त्यावेळेस मी तुमच्याशी फोनवर बोलले होते आणि तुमच्याशी मी संपर्क केला आणि अवघ्या 10 दिवसातच माझं लग्न जमलं. त्यांची नाशिकमधील एक व्यक्ती आहे, त्यांच्यासोबत त्यांचं लग्न जमलेलं आहे. अतिशय त्या खुश आहेत. लग्नानंतर ते 1 वर्षांनी आपल्या ऑफिसमध्ये परत माघारी आल्या. त्यांच्याच एका नातेवाईकाचं नाव नोंदणी करण्यासाठी लग्नासाठी. कारण काय होतं बऱ्याचदा आपल्या विवाह केंद्रामध्ये लोक येतात किंवा आपल्या विवाह केंद्रामध्ये फोन करून सुद्धा लोक विचारतात की तुमच्या विवाह केंद्रामध्ये आम्ही नाव नोंदणी करतो पण लग्न जुळण्याची गॅरंटी काय आहे? तर त्या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की गॅरंटी ही वस्तूंची दिली जाते. लग्न ही काही वस्तू नाहीये. लग्नामध्ये इमोशन्स इन्व्हॉल्व आहेत, लोक इन्व्हॉल्व आहेत. लग्नामध्ये पत्रिका इन्व्हॉल्व असते, माणसांची विचार त्यामध्ये असतात, एकमेकांची पसंती असते. त्यामुळे लग्नामध्ये सर्वांचे विचार पटले पाहिजेत, मतं पटली पाहिजेत, पसंती झाली पाहिजे. त्यामुळे या गोष्टीची गॅरंटी कुठलाही एक व्यक्ती हा नाही देऊ शकत. आम्ही लग्न जुळवण्यासाठी 100% प्रयत्न हे मात्र करतो. आपल्या विवाह केंद्रामध्ये ज्या मुला-मुलींचं शिक्षण हे खूप चांगलं झालेलं आहे, त्यांच्यासाठी आमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये स्थळं आहेत. आपलं विवाह केंद्र हे 100% विश्वसनीय आहे, 100% रजिस्टर आहे. फक्त आज अडचणी कोणासाठी येत आहेत? तर ज्या मुलांची आज शिक्षण कमी झालेली आहेत, जी मुलं आज छोटी-मोठी नोकरी करतायत, जी मुलं आज ग्रामीण भागात राहतायत, जी मुलं शेती हा व्यवसाय करतायत, आज त्या मुलांच्या लग्नासाठी बऱ्याचशाच प्रमाणात अडचणी येत आहेत. असं नाहीये की त्यांचं लग्न होत नाहीयेत, पण त्यांच्या लग्नासाठी खूप जास्त त्यांना मेहनत घ्यावी लागत आहे. पण जी मुलं खूप चांगल्या प्रकारे शिकलेली आहेत, त्यांच्यासाठी जास्त त्रास होत नाही लग्नासाठी. त्यामुळे नक्कीच मराठा समाजातील तुम्ही असाल किंवा तुमचा कोणताही मित्र किंवा मैत्रीण जर का मराठा समाजातील असेल आणि लग्नासाठी एक 100% विश्वसनीय वधूवर केंद्र शोधत असेल ना, तर आपल्या शिवराज मराठा वधूवर केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. स्क्रीनवरती तुम्हाला आपले हे नंबर दिसत आहेत. 89 83 89 37 87 आणि 84 46 299 756. या नंबरवरती तुम्ही सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा. ऑनलाईन सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवरती तुमचा बायोडाटा फोटो पाठवून नाव नोंदणी करू शकता किंवा थेट तुम्ही आपल्या ऑफिसला भेटून सुद्धा नाव नोंदणी करू शकता. त्यामुळे नक्कीच तुम्ही नाव नोंदणीची माहिती घ्या आणि तुम्हाला योग्य वाटलं तर नाव नोंदणी करा. धन्यवाद. जय शिवराय.